वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी भारती तुम्हा सर्वांचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या भारती नर्सिंग क्लासमध्ये. तर आजच्या क्लासमध्ये आपला टॉपिक आहे संदेशवहन. तर संदेशवहन प्रक्रियामध्ये काही अडथळे येतात, म्हणजे संदेशवहन व त्यानुसार संदेशवहनात येणारे जे काही अडथळे आहेत ते अडथळे या ठिकाणी आपण बघणार आहे. हेल्थ सेंटर मॅनेजमेंटमध्ये NM सेकंड इयरचंच क्वेश्चन आहे. याच्या आधी आपण बघितलं संप्रेषण संदेशवहन झाल्यानंतर संदेशवहनाचे घटक झाल्यानंतर आपण बघितलं त्याच्यामध्ये संदेशवहनाचे प्रकार, जे की संदेशवहनाचे प्रकार दोन प्रकार आहेत. एक म्हणजे मौखिक आणि अनौपचारिक. आणि त्याचे संदेशवहनाचे प्रकार बघितले आहे. त्याच्यामध्ये संदेशवहनाचे एकमार्गी पद्धत व द्विमार्ग पद्धती. आणि नेक्स्ट म्हणजे त्याच्यामध्ये फरक स्पष्ट करा. 5 मार्क्सचा क्वेश्चन होता आपला. एकमार्गी पद्धत आणि द्विमार्गी संदेशवहन, म्हणजे एकमार्गी संदेशवहन व द्विमार्गी संदेशवहन हा 5 मार्क्सचा क्वेश्चन. आणि आता आहे संदेशवहनामध्ये येणारे अडथळे. पहिला अडथळा म्हणजेच संदेशवहनातील अडथळे. हा व्हिडिओ सुरू करण्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन ही सर्वात आधी मिळेल. आणि तुम्हाला जर व्हिडिओमध्ये काही अडचणी येत असेल तर कमेंट करा आणि व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा. व्हिडिओला जास्तीत जास्त आपले जे काही मराठी मित्रमैत्रिणी असतील त्यांनासुद्धा नोट्स शेअर करा. तर सुरू करूया व्हिडिओला. संदेशवहनातील अडथळे. आता पहिला अडथळा म्हणजे शारीरिक. बहिरेपणा, कमी दिसणे, ज्ञानेंद्रियाची क्षमता, जैविक गरजांची तीव्रता, भूक, तहान, निद्रा. आता शारीरिकमध्ये कोणते अडथळे येतात तर बहिरेपणा. आता संदेश देताना बरेचसे विद्यार्थी मनुष्य काय असतात, बहिरे असतात. तर कमी दिसणे, काहींना कमी दिसते. तर ज्ञानेंद्रियाची क्षमता असते, म्हणजे जसे की जैविक गरजांची तीव्रता, भूक, तहान, निद्रा. हे झाले शारीरिक अडथळे. नेक्स्ट आहे मानसिक. आता मानसिक अडथळे म्हणजे दृष्टिकोन, ताणतणाव, परस्पर व्यक्तिगत व सामाजिक संबंध. आता मानसिक म्हणजे ताणतणाव, परस्पर व्यक्तिगत व सामाजिक संबंध. परिसरात्मक भौगोलिक अंतर, अपुरी किंवा तीव्र प्रकाश व्यवस्था, वातावरणातील उष्णता, तापमान, ऊन, पाऊस, वारा, थंडी, गोंगाट, बैठक व्यवस्था, अतिशीक्षण किंवा तीव्र ध्वनी. आता परिसरात्मक काय तर भौगोलिक अंतर झालं, अपुरी किंवा तीव्र प्रकाश, किंवा एखाद्या वेळेस अपुरा किंवा जास्तच प्रकाश पडतो. नेक्स्ट म्हणजे प्रकाश व्यवस्था, वातावरणातील काही उष्णता, तापमान, ऊन असते, पाऊस असतो किंवा वारा, थंडी, गोंगाट, बैठकी अशा व्यवस्था. आणि अतिशीण किंवा तीव्र ध्वनीचा मोठा आवाज, अशा प्रकारच्या परिसरात्मक अडथळे. नेक्स्ट म्हणजे सांस्कृतिक. तर रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, विश्वास, सामाजिक व धार्मिक दबाव, शैक्षणिक पातळी, भाषा, अनुभव, रीतिरिवाज व चालीरीती, पोशाख, आर्थिक स्थिती. तर सांस्कृतिक अडथळे म्हणजे जसे की रूढी, परंपरा, अंधश्रद्धा. बरेचसे विद्यार्थी अंधश्रद्धावर विश्वास करतात. सामाजिक व धार्मिक दबाव, शैक्षणिक पातळी, भाषा, अनुभव, रीतिरिवाज व चालीरीती, पोशाख, आर्थिक स्थिती, अशा प्रकारचे सांस्कृतिक अडथळे. संदेश देणारा. आता घाईघाईने संदेश देणे म्हणजे संदेशाचे गांभीर्य नसणे. आता घाईघाईने संदेश देणे म्हणजेच काय होते तर संदेशाचे गांभीर्य नसणे. संदेश घेणाऱ्या माध्यमात अपरिचित किंवा नवीन असणे. आता संदेश घेणारा काय असतो तो अपरिचित किंवा नवीन असू शकतो. विषयानुसार व लोकांच्या पसंतीनुसार माध्यम नसणे, उदाहरणार्थ भाषा पद्धती. आता विषयानुसार किंवा लोकांच्या पसंतीनुसार माध्यम किंवा भाषा पद्धती नसणे. नेक्स्ट आहे संदेश घेणारा. आता संदेश घेणारा जे लक्ष नसणे, संदेशाची जबाबदारी, गांभीर्य व स्वीकारणे, ग्राहक व
अवलोकन, क्षण, अभाव, मानसिक स्थिती, शारीरिक व्यंग्य, ऐकण्याची व ग्रहण करण्याची इच्छा नसणे, वेळ व परिस्थिती तसेच संदेश घेणाऱ्याची मान्यता स्वीकारणे. संदेश सादरीकरणाचे तत्वे. आता संदेश सादरीकरणाचे तत्वे, तर त्याचे तत्वे बघूया. लक्ष्य श्रोतानु समूहाला आकलन होईल व तो आकलन करेल अशा स्वरूपात संदेश सादर करावा. सादरीकरणातून ग्राहक कृती करण्यास प्रवृत्त व्हावा. आता सादरीकरणातून काय करावं, तर ग्राहक हा प्रकृती करण्यास प्रवृत्त व्हावा. आता एखाद्या गोष्टीचं आपण विश्लेषण करतो तशा पद्धतीने त्याच्या म्हणजे हातास किंवा त्या बोलीभाषेत त्याचं सादरीकरण करण्यात तो प्रवृत्त व्हावा. सादरीकरणामध्ये श्रोता समूहाच्या बोलीभाषेचा तसेच त्यांच्या जीवनशैलीच्या निगडीत उदाहरणीय चित्राचा समावेश करा. आता सादरीकरणामध्ये काय, श्रोत्यांच्या समूहाचा बोलीभाषेच्या तसेच त्यांच्या जीवनशैलीच्या निगडीत उदाहरण देऊन त्यांच्या चित्रणाचा समावेश करावा. संदेशाची लांबी, वेग इत्यादीबाबत निश्चित करा. आता संदेशाची लांबी व टाईमनुसार त्याची इत्यादीबाबत निश्चित करा. दृश्य श्राव्य संदेश सर्वांना दिसेल. आता दृकश्राव्य संदेश हा सर्वांना दिसून येतो, ऐकू येतो व त्याची दक्षतासुद्धा घेता येते. विशिष्ट म्हणजे संदेशाकरिता विशिष्ट माध्यम वाहिनीचाच वापर करा. उदाहरणार्थ, आता विशिष्ट म्हणजेच माध्यम वाहिनीचाच वापर करा. उदाहरणार्थ काय, तर संदेश गाण्यामधूनही, काही चित्रामधूनही, तर काही नाटकामधूनही दिला जातो. चांगल्या पद्धतीने व्यक्त केला जाऊ शकतो. आता संदेश कशा माध्यमातून होतो, गाण्याच्या माध्यमातूनही सुद्धा, चित्रणाच्या माध्यमातूनही व चित्रपटाच्या किंवा नाटकाच्या माध्यमातून सुद्धा दिला जातो. व उद्दिष्टपूर्तीने किंवा अंतराने संदेश देणे गरजेचे आहे. आता उद्दिष्टपूर्ण किंवा अंतराने संदेश देणे हे गरजेचे आहे. उद्दिष्टांची पूर्तता दृष्टीने लक्षात ठेवून देहबोलीचा वापर करणे. आता उद्दिष्टपूर्तीचा वापर करून देहबोलीचा वापर करणे आवश्यक असतो. म्हणजे सादरीकरण करताना जे निवडलेली पद्धत आहे ती पद्धत योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे ठरवण्यासाठी मन वळून शकणाऱ्या कल्पना पद्धती निवडून लक्ष श्रोतावर पूर्वचाचणी करा. आता सादरीकरणाची जी निवडलेली पद्धत आहे ती पद्धत योग्य किंवा अयोग्य आहे हे ठरवण्यासाठी काय करावे, आपले मन वळून शकणाऱ्या प्रकल्प पद्धती निवडून लक्ष श्रोत्यावर पूर्वचाचणी करा. नेक्स्ट आहे संदेश सादरीकरण. आता संदेश सादरीकरण म्हणजे कशा पद्धतीचं ते सादरीकरण करता येते. संदेश योग्य प्रकारे लक्ष श्रोत्यापर्यंत पोहोचण्याकरिता योग्य पद्धतीचा अवलंब करणे. आता संदेश श्रोत्यांपर्यंत पोहोचण्याकरिता काय योग्य पद्धतीचा अवलंब करणे असते. काही माध्यम श्रोता समूहाकरिता अधिक प्रभावशाली असतात, तर काही माध्यमे श्रोत्यास्वावलंबी अधिक प्रभावशाली असतात. उदाहरणार्थ ग्रामीण भागात बाहुली, नाट्य, कलापथक इत्यादीची लोकप्रिय जास्त असते. तर ग्रामीण भागामध्ये काय होते, तर उदाहरणार्थ ग्रामीण भागात बाहुली, नाट्य, कलापथ इत्यादीची लोकप्रिय ही जास्त प्रमाणात असते. तसेच विशिष्ट श्रोता समूहापर्यंत पोहोचण्याकरिता योग्य प्रभावशाली माध्यमाची निवड. आता विशिष्ट श्रोते म्हणजेच योग्य प्रमाण पद्धतीचे वापर म्हणजे कशा प्रकारे, तर क्रमप्राप्त ठरणे. संदेश पोहोचण्याचे धोरण निश्चित करताना स्थानिक पातळीवर कोणते माध्यम आहे अधिक प्रभावशाली शकेल याचा विचार करावा. आता या ठिकाणी जास्त लोकसंख्या आहे त्या ठिकाणी तर काय करावे, तर आपल्या संदेशात जास्त प्रमाणात अधिक लोकांपर्यंत पोहोचेल अशा एक साधनाचा विचार करून त्या ठिकाणी आरोग्य क्षेत्रात केवळ एका माध्यमावर वाहिनीवर अवलंबून राहण्यास त्यांचा संयुक्तपणे वापर केला जातो. तर एका बातमीवर अवलंबून न राहता त्यांचा संयुक्तपणे वापर केला जातो. नेक्स्ट आहे संदेश सादरीकरणाचे माध्यमे. आता संदेश सादरीकरणाचे माध्यमे काय, तर वाहिन्या. नेक्स्ट आहे आंतरव्यक्ती वाहिनी, प्रसार माध्यमे, उदाहरणार्थ रेडिओ, दूरदर्शन, वृत्तपत्रे, मासिके, फिल्म्स आणि लघुमाध्यमे, उदाहरणार्थ घडी, पत्रिका, भित्तिपत्रिका, प्रकृतीपत्र, फ्लिपचार्ट, झळाळ चित्रे, झळाळ पुस्तक, बाहुली, नाटी इत्यादी. एकात्मिक पद्धत, सर्व माध्यमाच्या वाहिन्यांचा संयुक्त वापर.
अशा प्रकारचे संदेश सादरीकरणाचे जी काय माध्यमे आहेत ते एवढे सारे याचे माध्यमे आहेत. तर संदेश सादरीकरणाचे माध्यमे हा तुम्हाला 5 मार्क्ससाठी क्वेश्चन येतो. संदेश सादरीकरणाचे कोणते कोणते माध्यम आहेत तर तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. रेडिओ, दूरदर्शन, वृत्तपत्रके, मासिके, फिल्म्स, उदाहरणार्थ घडी, पत्रिका, वृत्तपत्रिका, प्रकृतीपत्र अशा प्रकारची याची माध्यम आहेत. तर संदेशवहनाचा जो काही आहे स्तर, पहिला स्तर म्हणजे आंतरव्यक्ती, गटसभा, जनसंपर्क या विशिष्ट आपण पाठ्यक्रम याची सविस्तर माहिती आहे नेक्स्ट युनिटमध्ये आहे. त्याची सविस्तर माहिती ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर अशा प्रकारचा आपला संदेश घेणारा व संदेश सादरीकरणाचे तत्त्वे आणि संदेश सादरीकरण अशा प्रकारचे त्याच्यामध्ये येणारे अडथळे आपण या ठिकाणी हा टॉपिक पूर्ण झालेला आहे. आपला हा 15 मार्क्सचा क्वेश्चन सॉल्व झालेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, व्हिडिओला भरपूर लाईक करा आणि प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.